डिश, ग्लास, आपला गॅस, पाण्याच्या बॉटल्स, मिल्क, बिर्याणी आणि माणसं आणि गाडी. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू फ्रेश ब्लॉग. फायनली सर्व्याचा मान्सून ब्लॉग आलाय. भरपूर महिने आम्ही थांबलो होतो याच्यासाठी की फक्त ऊन खूप आहे. मान्सून फक्त पाण्यासाठीच आहे, पण आम्हाला आज ऊनच पाहिजे. पोहायचं वगैरे आहे. सगळी गँग बघा मागे आहे. आम्ही बिर्याणी घेतले, पावभाजी घेतले, कॉफी घेतले, सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. आता तिथं फक्त जाऊन पाणी पाहिजे फक्त, एवढीच फक्त होप्स आहे. पण निघालोय. चला आता सगळी जर्नी तुम्हाला बघायला मिळणार आहे. सफर कैसा है ये सफर, मंजिलों की न है कोई खबर, सफर कैसा है ये सफर. आणि फायनली आम्ही पोहोचलोय सर्व्याला. ही बघा सगळी गँग, प्रत्येकाजवळ काही ना काहीतरी सामान आहे. आणि माझ्याकडे सगळ्यात इम्पॉर्टंट जबाबदारी आलेली आहे, ते म्हणजे बिर्याणी, मेन कोर्स. जर मी पडलो, मी मला पडलो तर काय माझ्या काय स्कीम आहे काय? पाचशे. चला चला, हे बघा बिर्याणीचं पातेलं. आणि या मागे या, कारण का सर्व्याचा धबधबा पुढे आहे अजून. हे बघा आम्ही आत्तापासून प्रॅक्टिस करतोय. फायनली आम्ही आमच्या जागेवरती पोहोचलोय. आम्ही प्रत्येक वेळेला जेव्हा येतो तेव्हा इथेच जेवतो आणि मग आपला पुढचा धबधब्याच्या साईडला जातो. पण हे बघा पाणी तर बघा ना, हाच फ्लो वरती जातोय. बऱ्यापैकी सुंदर पाणी असेल आत्ता. फक्त आता तिथे गेल्यावर कळेल की किती पाणी आहे एक्झॅक्टली. पण सुंदर वाटतंय, पाणी क्लिअर आहे, मस्त पाणी. अय्या कोंबडा हरवला. आणि फायनली हे बघा आमचं वनभोजन आहे. या साईडला तिकडे वॉटरफॉल आहे, पण आधी आम्ही दरवर्षी इथे जेवण्याचा कार्यक्रम होतो. आणि बिर्याणी तर बघा, आहा हा 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 हा, काय म्हणतोयस? एकदम मस्त. चला खाय आता थोड्याच वेळेत घेतो सगळे. काय करतायस ना? एकच आहे, मला वाटतं मला अर्धा पातेला खायला वाटते. बहुतेक तो निघाल्यापासून तो एकच बोलतोय, चला जेवूया. चला घ्या, घेऊया. चला बिर्याणी घेतलेली आहे, जेवायला बसलोय सगळेजण. जेवायला या. बघा प्रत्येकाकडे, यांच्याकडे आहे पावभाजी. ही पावभाजी गँग आहे लाईनीत, आणि इथून सगळी बिर्याणी गँग आहे. या चला, जेवण झालेलं आहे सगळ्यांचं. हे बघा आता हे राहिलेल्या सगळ्या गोष्टी, कारण का पोहून झाल्यावर अजून भूक लागते, त्याच्यामुळे मग ते नाश्त्यासाठी अर्ध्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. पावभाजी आहे, कॉफी वगैरेचा बेत पण नंतर आहे. महत्वाची गोष्ट, हा पाणी जर हा दर्पण जातो पियाला नाही हा तर त्याच्या उपडी करून तोंडात पोचली तरी. 15 पैकी फक्त 2च बॉटल संपल्यात. तू बोललास मी अर्धे मी पिणार. मग पिणार आता काय बघ, प्रत्येकाने 1-1 लिटर पाणी प्यायला पाहिजे. आपण किती जण आहोत? प्रत्येकाने 1 बॉटल संपवायचं आहे. तुम्ही मनावर घ्या ना. अरे पाण्यात फुगायचं, पाणी पियाचं का फुगायचं तरी? काय मला तू जाताना तुझ्याच खांद्यावर आहे हो. लक्षात ठेव. तर आता चला वॉटरफॉलला जाऊया. चला पोरांनो. आणि सगळ्यात चांगली गोष्ट अशी आहे की पाणी आहे आकाशी, सुंदर पाणी, जास्त गढूळ पाणी नाही आहे. या पाण्याला जर भरपूर पाऊस असला तर एवढा फोर्स असतो ना, लोकांना क्रॉस. मारे देवा, इकडनं रस्ता आहे. हा चला. हे सौरभ, हे पाय सरकण्याची लक्षणं उगाच करत जाऊ नका. साईडला आलोय तो मान्या पूरक रस्त्यामध्ये ते जातात नाही काय, गाद्या विद्या घेऊन घरात ना, तसं वाटतं. अरे बापरे मनीष, पहिला गडी. हे माझा इथं खोल काय जास्त. अरे बापरे, आराध्या बुडणार आहे. आराध्या ये. अरे बापरे. आली. हे बघा, हा इकडून वॉटरफॉलचं पाणी येते. आणि हा असा काहीसा रस्ता आहे गावात. ए तिकडनं नको जाऊ वहिनी, काय आलं रे? अरे कशाला
नको ते एक्सपेरिमेंट करू नका. या सावकाशा सावकाशा. हे बघा, आणि हा जाण्यासाठी असा मस्त एक जंगलातला रस्ता आहे, छोटीशी वाट आहे. आणि आज एक चांगलं काय, आपलं नशीब एक चांगलं आहे की गर्दी बिलकुल नाहीये. नाहीतर इथे एवढी गर्दी असते कधी कधी. आणि गर्दी असली कशी, इथे जागा थोडी कमी आहे ना, त्याच्यामुळे मग जास्त प्रायव्हसी विषय राहत नाही. गर्दी खूप असल्यामुळे सगळीकडेच फोटोज काढायचे वांदे होतात सगळ्याच गोष्टींचे. पण हे बघा, आज बाकी कोणी नाही आहे. थोड्याच अंतरावरती आपला वॉटरफॉल आहे. आणि तुम्हाला आणि मला सुद्धा फर्स्ट लुक वॉटरफॉलचा बघण्यासाठी मी उत्सुक आहे. बिकॉज किती पाणी आहे ते काहीच माहीत नाही आहे. हे बघा, वॉटरफॉल जवळ आलेला आहे, कुछ स्टेप. आणि तुम्हाला आता फायनली वॉटरफॉलचं पहिलं लुक दाखवतो. पाणी खूप आहे कारण का आवाज खूप येतोय. हे बघा, लास्ट रोड फॉर वॉटरफॉल. माझ्या समोरच वॉटरफॉल आहे, तुम्हाला दाखवतो आता. पब्लिक पब्लिक क्या बोलते हैं? पाणी एवढं भारी आहे ना, फुल मजा येते, फुल धमाल येते. आणि हे बघा, खाली फक्त मजा मस्ती चालू आहे, बाकी कुणाचीच गर्दी नाहीये, त्याच्यामुळे अजून धमाल येतोय. आणि वॉटरफॉलला पाणी तर वा भाई वा. आणि फायनली वॉटरफॉलला आलो. आता कॉफी बनते. ही बघा कॉफी. आणि कॉफीचा सध्या जाम ट्रेंड हो. कॉफी बिटर मध्ये बनवायची हाऊस. हा, फ्रॉथी कॉफी, फ्लॉसी. ही बघा, फ्लफी एकदम भारी. हे बघा, या दोन बनल्या फ्लफी. मी काय बोललो? हे आणि मी काय म्हणतोय, एक छोटीशी चूक झाली. आम्ही आहोत 8 जण आणि मी दुधाची पिशवी मला सांगितली 1 आणायला. मला वाटलं काय 1 पिशवी, पण ती 1 लिटर होती. आता पाणीवाला कॉफी बनव. पाणीवाला कॉफी. वा, हे बघा, गॅस वरती आपलं सगळं काम चालू आहे. पब्लिक इथे आणि सोय पाणी काय मजबूत आहे. कॉफी तर इकडे चालूच आहे. पण हे बघा, इकडे खाण्यापिण्याची बिस्किट सुद्धा आलेत. आणि या सीन सोबत यार वॉटरफॉल तो बघा. हा, दूध फ्लफी बनवा. ग्लॉसी. मी दूध 1 लिटर बोलतात मला आण, आणि अर्धाच लिटर यांच्यानी संपला नाही. आणि आता इथं अभिषेका करतायत दुधाची. अरे, दुधाचा अभिषेक चाललाय. परतीचा प्रवास चालू झालाय. हे बघा, मस्त, कोणीच नव्हता, मजा आली. आम्हीच फक्त होतो. त्यामुळे हे बघा, बॉटल आता सगळ्या जवळजवळ घेऊन 3 बॉटल वापरल्या ना. पण काय नाही सगळं. हे बघा, पण लोकेशन ही बघा मस्त मागे राहिली आहे. आणि पुढच्या वर्षी नक्की येतोय आम्ही. वाट बघ. चला, परतीचा प्रवास पुन्हा घरी आता चालू झालाय. आणि दरवर्षी सर्व्याला येणं म्हणजे होतच. आणि ह्या वर्षी सुद्धा आलो. आणि सालाबत प्रमाणे आम्ही जेव्हा येतो तेव्हा कोणीच नसतो. आणि ते एक चांगलं आहे.
की प्रत्येक वेळी फक्त आम्हालाच एक अशी प्रायव्हसी मिळाल्यासारखं होतं. नाहीतर कोणीतरी असलं की कसं मग प्रायव्हसी डिस्टर्ब होते, फोटोज काढताना प्रॉब्लेम होतो. तर बरं वाटलं, मजा आली. हे बघा फोन झाल्यावरती काही माणसं जेवायला बसली आमची. अरे कोणसी भूक आहे ये, बोलिये बिर्याणी मास्टर. लेग पीस हे बघा. एक काय आहे, तुमचा सगळा कचरा जो तुम्ही आणलाय सोबत तो आपण नेहमी निसर्गातनं बाहेर नेलाच पाहिजे. बिकॉज काय होतं, आपण एक डिश टाकली, आपल्याला काय वाटतं एवढ्याशा कचऱ्याने काय फरक पडणार आहे. पण सगळेच जर तसा विचार करत राहिले तर मग हा कचरा असाच इथे वाढत जातो. आणि आता तिथे पण नदीच्या किनारी पार्ट्या खूप होतात, पण तिथे कचरा तसाच पडलाय. सो आपण एक आपल्या जो काय आपण यूज केलाय तो आपण घेऊन जाऊया घरी. आता फायनली घरी आलोय आणि आज मजा आली. ॲक्च्युली वॉटरफॉलला पाणी जसं एक्सपेक्ट केलं होतं तसंच होतं, पण मजा आली. पाणी पण आकाशी होतं, क्लिअर होतं. आणि हा एक दिवस आम्ही वर्षातनं एकदा सर्वाला नक्की स्पेंड करतो. तुम्ही आतापर्यंत व्लॉगला लाईक नसेल ना केलं तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग गाईज अँड बाय. I'm working, I wanna be great, yeah. Working, I wanna be paid, yeah. Every decision I made, yeah. I ain't never been afraid, nah. I'm always trying new things, yeah. That's how you grow and succeed, yeah. Man, you just gotta believe, yeah. So listen up while I proceed, yeah. Want a couple $100 grand, like, yeah. Got a couple hundred plans, like, yeah.